बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। 70,000 म्हणजे जवळपास आमच्या गावामध्ये 21 कोटी रुपये आले साहेब। वाढीव कुटुंबाचे 21 कोटी रुपये आले साहेब। आतापर्यंत आमच्या एवढ्या जमिनी गेल्या, त्यांना एवढे पैसे आले नव्हते, पण केवळ वाढीव कुटुंबामुळे जवळपास 21 कोटी रुपये आलेले आहेत। 552 लोक या ठिकाणी वाढीव कुटुंब अनुदानास पात्र झालेले आहेत। त्याचबरोबर साहेब आमच्या काही अजून समस्या आहेत ज्यामध्ये आणि नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक या दोन निवडणुकीच्या प्रचारार्थ आज रावणगाव या ठिकाणी आपण सगळेजण जमलेलो आहोत। या बैठकीला माझ्या सोबत उपस्थित पंचायत समिती मुखेडचे माजी सभापती लक्ष्मणराव पाटील खैरकेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोषरावजी बोल्लेवाड, माझे मित्र चंद्रशेखरजी देशमुख, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील सकनूरकर, व्यंकटराव जाधव सर, शिवराज पाटील, बालाजीराव नाईक, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष हेमंतराव खंकरे, श्रीपद गायकवाड, अशोक देशमुख, हरिलाल जाधव, TS चौहान, गोविंदराव भालके, शिवाजी राठोड, सुधाकरराव सुरनर, बाळू नाईक, नागेशराव गोपनर, पंडितरावजी सूर्यवंशी, माझ्या सोबत उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, या गावातील आमचे जुने सहकारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी मशरुद्दीन पटेल, माझे मित्र शिवराम हसनाळे, हरी मामा, फतरू पाटील, बालू सावकार, राजू जमादार, श्रीवास्तव, खयाम पटेल, माझे मित्र शिवा पाटील, बाबू वजीर साहब, अहमद साहब, इसाक माली पटेल, जलील पटेल, दत्ता येरेवाड, बाकीचे माणूस इकडे या, जे भूतप्रमुख परवेज, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित, रावणगाव येथील सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित सर्व आमचे तरुण बांधव, उपस्थित बंधूंनो, अरे बैठ भाई, अरे बैठ बैठो। येत्या 20 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि याच बरोबर नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक सुद्धा याच दिवशी होणार आहे। आणि यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करायला आपल्या गावामध्ये आलोय। माझ्या पूर्वी या ठिकाणी बोलताना आपले सहकारी शिवराम हसनाळे यांनी सांगितलं की लेंडी धरणाच्या बाधित क्षेत्रातील रावणगाव या गावातील वाढीव कुटुंबांना मागच्या वर्षी आपण 130 कोटी रुपये मंजूर केले। रावणगाव हे गाव लेंडी धरणाच्या बाधित क्षेत्रामधील गाव आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून हे धरण प्रलंबित आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की या धरणाला संबंधित अनेक प्रश्न हे तुमच्या भागामध्ये प्रलंबित आहेत। 38 वर्षापासून
हे धरण प्रलंबित असल्यामुळं या धरणामधल्या बाधित कुटुंबांची संख्या वाढलेली आहे. जी मुलं लहान होती त्यांचे नवीन कुटुंब तयार झाले, जे त्यावेळेस प्रौढ होते आज ते आपल्यामधून निघून गेले. एवढा मोठा कार्यकाळ या धरणाला पूर्ण करायला लागलेला आहे. आणि अजूनही या भागातल्या विस्थापितांचे प्रश्न प्रलंबित आहेत. फार मोठा कालावधी होऊन गेल्यामुळं कुटुंबांची नैसर्गिक वृद्धी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये या बाधित गावातील कुटुंबांचा नव्यानं सर्वे झाला पाहिजे. वाढलेली कुटुंब संख्या निश्चित करून शासनानं या सर्व वाढलेल्या कुटुंबांना लाभ दिला पाहिजे, अशी भूमिका आणि अशी मागणी विधानसभेमध्ये सगळ्यात पहिलं मी मांडली. आणि नंतर आपल्या या सर्व बाधित गावामध्ये नव्यानं वाढीव कुटुंबांचे आपण सर्वे केले. ज्यांचं लग्न झालेलं आहे अशा कुटुंबांची संख्या 3250 ही संबंधित विभागानं निश्चित केली. आणि या सर्व कुटुंबांना मुक्रांबाद या गावाच्या धर्तीवर आपण 3,69,000 रुपये स्वच्छाप्रवासन मंजूर केलं. याची किंमत 130 कोटी रुपये होती. आणि या 130 कोटी रुपये पैकी 21 कोटी रुपये तुमच्या गावामध्ये या ठिकाणी सर्वांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. आता तुमची नव्यानं मागणी आहे की फक्त ज्यांचं लग्न झालं यांना आपण लाभ दिला, आमची शेती गेली, आमचं पुनर्वसन झालं नाही, त्यामुळं ज्यांचं वय कमी आहे अशांनाही लाभ भेटावा. मी सर्व उपस्थित आमच्या तरुण बांधवांना या ठिकाणी आश्वस्त करतो की अजून 3250 ही कुटुंब संख्या म्हणजे हे या योजनेचा शेवट नाही. अजून हे थांबलेलं नाही. शासन जेव्हा याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेईल, माझी मागणी ही आहे की ज्यांचं वय 21 वर्ष झालं अशा सर्व मुलांना या ठिकाणी 3,69,000 रुपयाचा लाभ मिळाला पाहिजे. आणि मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो, शिवराम हस्ताळे या ठिकाणी बोलले की मागच्या काळामध्ये मतदान कमी झालं वगैरे. मला मतदान कमी झालं किंवा मला मतदान अधिक झालं, मतदान अधिक झालं म्हणून त्या गावाला अधिकचा लाभ द्यायचा, मतदान कमी झालं म्हणून त्या लोकांकडे बघायचंच नाही, अशा भूमिकेतून काम करणारा मी कार्यकर्ता नाही. सर्वांना बेनिफिट झालं पाहिजे या भूमिकेतून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, जी तुमची मागणी आहे 21 वर्ष ज्यांचं वय असेल या सर्व आमच्या तरुण सहकाऱ्यांना मुक्रांबादच्या धर्तीवरती 3,69,000 रुपये भेटले पाहिजेत. ही मागणी आता येत्या विधानसभेमध्ये आपण मांडू आणि 100% मंजूर करून या सर्व आमच्या सहकाऱ्यांना पैसे भेटले पाहिजे या भूमिकेतून मी काम करणार आहे. वाढीव कुटुंबांना आपण अनुदान दिलं. दुसरी आपली मोठी मागणी होती ती होती आपल्या पॅकेजची मागणी. आपल्या गावामधून फार मोठं राजकारण या धरणामध्ये झालं, होऊ द्या. प्रत्येक जण आपापल्या पार्टीमध्ये काम करते, त्यामुळे त्यांच्यावर आमचा काही रोष नाही, ते सुद्धा आमचे मित्रच आहे. परंतु फक्त श्रेयाचं राजकारण करायचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांना हे माहित होतं केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, राज्यामध्ये आमचं सरकार आहे, इथला आमदार भाजपचा आहे, नुसतं धरणावरती साखळी उपोषण करून काही होणार नाही. याच्या पहिला आपण 200 उपोषण केले, आपल्याला 1 रुपया भेटला नाही. जेवढे पैसे तुम्हाला भेटलेत सर्व पैसे माझ्या कार्यकाळामध्ये भेटले. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण सर्वजण मला सहकार्य करा. आता मी तुमच्याकडे आलोय, 5 वर्षानंतर आलोय, परंतु तुमच्या 2 मोठ्या मागण्या या ठिकाणी मंजूर करून आलो. एक तुमच्या वाढीव कुटुंबाची मागणी, ज्याचं बेनिफिट तुमच्या खात्यावरती जमा झालेलं आहे. आणि दुसरी मागणी ही आपल्या पॅकेजची मागणी होती. मागच्या 2-3 वर्षापासून सातत्यानं विधानसभेमध्ये माझा प्रश्न होता की ज्यांच्या जमिनी धरणामध्ये गेल्या, जे शेतकरी भूमिहीन झाले, या शेतकऱ्यांना काही ना काही वेगळं अनुदान सरकारनं दिलं पाहिजे. 1994 मध्ये जमिनीचे भाव ठरवले, 2006 मध्ये आपला मोबदला भेटला. लेंडी धरणाच्या बाजूच्या सगळ्यात चांगल्या जमिनी
फक्त 20,000 30,000 रुपये एकर प्रमाणे गव्हर्नमेंटनं संपादित केल्या आणि धरण पूर्ण झालं नाही. त्यामुळं आपल्याला पॅकेज मिळालं पाहिजे, आपली मागणी होती. लेंडी धरणाच्या इतिहासामध्ये पॅकेजची मागणी तुम्ही कोणीही केली नाही, माझ्या पहिल्याच्या कोणत्या आमदारानं केली नाही. ही मागणी सगळ्यात पहिलं विधानसभेमध्ये मी मांडली. आणि मित्र, आता तुमच्या गावामध्ये येण्याच्या पूर्वी 6,75,000 रुपये हेक्टरी आपल्या पॅकेजची रक्कम आपण मंजूर केलेली आहे. आणि या रकमेपोटी 165 कोटी 11 लाख रुपयाच्या निधीला आपण मंजुरी मिळवलेली आहे. त्यामुळं माझी विनंती आहे, तुम्हाला बेनिफिट झालं पाहिजे, तुम्हाला आर्थिक लाभ मिळाला पाहिजे. तुम्ही सगळेजण विस्थापित आहात, तुमच्यावरती अन्याय होऊ नये, धरणही पूर्ण झालं पाहिजे. परंतु त्याचबरोबर आमचा विस्थापित बांधव हा दुःखी नाही असला पाहिजे, तो आनंदामध्ये असला पाहिजे, याची काळजी मी घेतलेली आहे. एक वेळेस रावणगाव या गावातून मला या विधानसभेला तुम्ही लीड द्या. या निवडणुकीनंतर तुमच्या गावाला जेवढं आर्थिक बेनिफिट करायचंय, या सर्व कामाचे निर्णय करून या सर्व माझ्या तरुण बांधवांना आणि शेतकऱ्याला या ठिकाणी शासनाचा आर्थिक लाभ भेटला पाहिजे. या बांधिलकीतून मी काम करून मी तुमच्या सर्व प्रलंबित मागण्या मी पूर्ण करेल, असं आपल्याला या ठिकाणी मी आश्वस्त करतो. मित्र हो, तुम्ही आता 40% लोक या गावामध्ये राहतात, तुमचे 60% बांधव आता खानापूरला गेलेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा त्या लोकांची सोय झाली पाहिजे. यासाठी क्षतिग्रस्त नागरी सुविधा या कामाला आपण मंजुरी घेतली. 32 कोटी रुपयाच्या कामाचं आपण टेंडर केलंय. जे नागरी सुविधा, जे नालीचे कामं, रस्त्याचे कामं 25 वर्षापूर्वी झाले होते, ते सर्व कामं खराब झाले होते. आता या सर्व कामांना आता आपण नव्यानं सुरू केलेलं आहे. मुस्लिम बांधवांसाठी त्या ठिकाणी मस्जिदच्या बांधकामासाठी आणि ईदगाहच्या बांधकामासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना बोललेलो आहे. याही कामाला त्या ठिकाणी मंजुरी भेटणार आहे. आणि आमच्या हिंदू बांधवांसाठी तेथील मंदिरासाठी लेंडीमधून कोणतं मंदिर, हनुमान मंदिरासाठी त्या ठिकाणी सभा मंडपाची सुद्धा त्या ठिकाणी आपली मंजुरी मिळवलेली. त्यामुळे माझी विनंती आहे की खानापूरमध्ये असणारा माणूस असेल, आपण सर्वजण मुखेड तालुक्यातले रहिवासी आहात, या गावचे आपण मतदार आहात, या गावातून एक वेळेस आपण मला मताधिक्य द्या. तुमच्या कोणत्याही मागण्या या ठिकाणी प्रलंबित राहणार नाहीत, एवढं आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.